राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। मात्र काही लोक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले। न्यायालयात जाणारी ही व्यक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची निवडणूक प्रमुख म्हणून काम करते, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। ते बुधवारी उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली। माझी विरोधकांना विनंती आहे की त्यांनी लाडकी बहीण योजनेकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये। या योजनेला विरोध करू नका। ही योजना आपल्या बहिणींसाठी आहे। दिवसभर राबणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होतात, तेव्हा त्यांना त्याचं मोल कळतं। तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना या 1500 रुपयेचं मोल कळणार नाही। पण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काही झालं तरी ही योजना सुरू ठेवू। तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।